तर विद्यार्थ्यांना कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण ठाणे तसेच नागपूर या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। तसेच या दोन्ही भरतीसाठी आपण 570 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेले आहे। मागे जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती झालेली आहे विद्यार्थ्यांनो, त्या भरतीमध्ये आपल्या पीडीएफ मधील 15, 20, 25 एका शिफ्टला तर 30 प्रश्न आलेले होते। हे पीडीएफ जर तुम्ही इच्छुक असाल हा सुपर क्लास पाहून घेण्यासाठी तरच आपल्याला हे 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 ला पडेल। या म्हणजे या पीडीएफ ला घेण्यासाठी इच्छुक जेही विद्यार्थी आहेत त्यांनी ऐकून घ्या की या पीडीएफ मध्ये आपल्याला मिळणार काय आहे। तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा जो आहे तो संपूर्ण आपल्याला मिळणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चा जो आहे तो संपूर्ण म्हणजे त्याच्यातील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत। इतिहास मधील A to Z समाज सुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे त्या सर्वांवर। तसेच विज्ञानवरील 500+ एमसीक्यू, भूगोलवरील एमसीक्यू, जनगणना 2011 असो त्यावरील एमसीक्यू आणि राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री या सर्वांवरील एमसीक्यू आपल्याला मिळणार आहे। तसेच या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले एमसीक्यू देखील मिळणार आहेत। जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा। चला मग सुप्रकाशाला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। तर विचारलेल्या पहिल्या प्रश्नात असा आहे की ठाणे तसेच नागपूर या दोन्ही महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आहे चौरस किलोमीटर मध्ये किती येते ते सांगायचं। ठाणे तसेच नागपूर महानगरपालिकेचे 120, 130, 140, 150, 147 किंवा 27 किंवा खालचा एक ऑप्शन आहे। तर ठाणे जर पाहिलं तर 147 चौरस किलोमीटर मध्ये आहे। त्याच्यानंतर नागपूरचे जर पाहिलं विद्यार्थ्यांना तर 227 चौरस किलोमीटर मध्ये क्षेत्रफळ असलेले कळते। कव्हर करूया। प्रश्न दुसरा। तर प्रश्न असा आहे, प्रसिद्ध असलेला चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे हे आपल्याला सांगायचं। धबधब्याचं नाव चुलिया धबधबा आहे। कोयना, चंबळ, कावेरी किंवा कृष्णा नदी। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 2 म्हणजे चंबळ नदीवर चुलिया धबधबा असलेला दिसतो। प्रश्न तिसरा पाहूया। तर प्रसिद्ध असलेल्या धुआधार हा जो धबधबा आहे तो कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे। आता या ठिकाणी चुलिया झालेला आहे, धुआधार विचारलेला आहे, कोयना, चंबळ, कावेरी किंवा नर्मदा। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। नर्मदा या नदीवर जो आहे तो चुलिया धबधबा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो। तर कव्हर करूया प्रश्न पुढचा जो की आहे 4थ्या क्रमांकाचा। तर विचारलेलं लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते सांगायचं आहे। कशामध्ये? लोण्यामध्ये। तर ब्युटेरिक आम्ल, फार्मिक आम्ल, सल्फ्युरिक ऍसिड किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स मध्ये एक म्हणजेच काय तर ब्युटेरिक आम्ल जो आहे तो लोण्यांमध्ये असतो हे कळते। प्रश्न 5वा पाहूया। मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये खालीलपैकी काय स्थित आहे? मुंबई उपनगरमध्ये काय स्थित आहे खालीलपैकी सांगायचं आहे। वेरूळ लेण्या, जोगेश्वरी, अजिंठा किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक योग्य आहे, जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगरमध्ये असलेल्या लक्षात येतात। कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा। तर सायमन कमिशन वापस जाओ असा जो प्रसिद्ध नारा आहे तो पुढीलपैकी कोणामार्फत देण्यात आलेला होता ते सांगायचं आहे। सायमन कमिशन वापस जाओ, महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद किंवा लाला लजपत राय। तर ऑप्शन्स मध्ये 4 म्हणजेच लाला लजपत राय यांच्या मार्फत सायमन कमिशन वापस जाओ असा जो नारा आहे तो देण्यात आलेला होता। भारत छोडो हा जो प्रसिद्ध नारा आहे तो कोणामार्फत देण्यात आलेला होता? आता या ठिकाणी विचारलेलं भारत छोडो हा नारा महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील, महात्मा गांधी यांनी भारत छोडो असा जो नारा आहे तो दिलेला लक्षात येतो। प्रश्न 8वा पाहूया। ब्राह्मो समाजाची जी सभा आहे ती कोणत्या दिवशी कोणत्या वारी भरवली जात होती ते सांगायचं आहे। कोणत्या वारी? तर ब्राह्मो समाजाची विचारलेली आहे, सोमवार, रविवार, शनिवार किंवा मंगळवार। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर 3 म्हणजेच शनिवारी, दर शनिवारी ब्राह्मो समाजाची सभा ही भरवली जात होती तर कळते। बॅटरीमध्ये विचारलेलं आहे की पुढीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो। बॅटरीमध्ये कोणते आम्ल असते? विरल आम्ल, विरल सल्फ्युरिक आम्ल, टार्टरिक आम्ल किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील, विरल सल्फ्युरिक आम्लाचा जो समावेश आहे ना तो बॅटरीमध्ये केलेला असतो।
प्रश्न 10वा पाहूया. मिठाचा कायदा कोणत्या दिवशी मोडण्यात आलेला होता ते सांगायचं. मिठाचा कायदा कोणत्या दिवशी मोडलेला आहे? 6 एप्रिल 1930, 6 एप्रिल 1933, 1932 किंवा 31. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. 6 एप्रिल 1930 या दिवशी मिठाचा जो कायदा आहे तो मोडण्यात आलेला होता. कव्हर करूया प्रश्न 11वा. तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे. ठिकाण आहे या ठिकाणी तिबेट आणि जो नदी आहे तो ब्रह्मपुत्र आहे. लोहित, यरलंग, दिहांग किंवा वरील नाही. तर यरलुंग या नावाने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीस ओळखले जाते. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणामार्फत मांडण्यात आलेला आहे? संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत लोकहितवादी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी किंवा दादाभाई नौरोजी. ऑप्शन्समध्ये 4 दादाभाई नौरोजी यांच्यामार्फत संपत्तीच्या अपहरणाचा जो सिद्धांत आहे तो मांडण्यात आलेला होता हे कळते. तर कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर एलिफंटा लेणी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. लेण्याचं नाव आहे या ठिकाणी एलिफंटा लेण्या. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो मुंबई, नाशिक, पुणे किंवा नागपूर. तर ऑप्शन्समध्ये 1 मुंबईमध्ये एलिफंटा लेणी स्थित असलेली कळते. तर पाहूया प्रश्न 14वा. तर पहिले पंतप्रधान होण्याचा जो हट्ट आहे पुढीलपैकी कोणी धरलेला होता आणि ते झालं असल्या कारणास्तव भारत पाकिस्तानची विभागणी झालेली दिसते. कोण आहेत ते? महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद किंवा बॅरिस्टर जिना. तर भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा जो हट्ट आहे ऑप्शन्स क्रमांक 4 बॅरिस्टर जिना यांनी धरलेला होता. त्यामुळे या ठिकाणी भारत पाकिस्तानची विभागणी झालेली दिसते. प्रश्न 5वा. आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? कव्हर केलेला प्रश्न आहे आपण. आदिवासी जिल्हा विचारलेला आहे. रायगड, नंदुरबार, सिंधुदुर्ग किंवा गडचिरोली. तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 2 नंदुरबार जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणतात हे आपल्याला कळते. प्रश्न पाहूया 16वा. भारतातील कोणत्या राज्यामध्ये नेहरू प्राणी संग्रहालय येते? नेहरू प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात येते? तेलंगणा, कर्नाटक, केरळ किंवा आंध्र प्रदेश. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य राहील म्हणजेच तेलंगणामध्ये कोणते? तर नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे. ठोसेघर हा पवनविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ठोसेघर पवनविद्युत प्रकल्प जालना, भंडारा, सातारा किंवा हिंगोली. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3 म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय ते विद्यार्थ्यांनो तर ठोसेघर विद्युत प्रकल्प पवनविद्युत प्रकल्प येतो. बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झालेली होती ते विचारलेलं आहे. बक्सारच्या लढाईचा आपल्याला वर्ष सांगायचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्समध्ये आपल्याला दिलेले जे वर्ष आहे ते 22 ऑक्टोबर 1761, 1765, 1766 किंवा 64. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक वेळेस आपण कन्फर्म करूया. तर एक मिनिट थोडा. ओके. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 4 योग्य आहे विद्यार्थ्यांना. ऑप्शन्समध्ये 22 ऑक्टोबर 1764ला जो आहे बक्सारची लढाई झालेली कळते आपल्याला. कव्हर करूया प्रश्न 19वा. तर भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोणते आहे? जे की सर्वात छोटे आहे. गुवाहाटी, गंगटोक, त्रिपुरा किंवा मणिपूर. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2 म्हणजेच या ठिकाणी गंगटोक हे जे उच्च न्यायालय आहे ते सर्वात छोटे असलेले दिसते. तर कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र विचारलेलं आहे की सर्वात जास्त आहे म्हणजेच सर्वात जास्त राज्यांना त्या म्हणजे उच्च न्यायालयातर्फे जे आहे न्याय दिला जात असतो. तर त्रिपुरा, चंदीगड, मुंबई किंवा गुवाहाटी. तर गुवाहाटी उच्च न्यायालय विद्यार्थ्यांनो अधिकार क्षेत्र जर पाहिली तर सर्वात जास्त आहे. 4 राज्यांसाठी हे आपल्याला जे न्यायालय आहे ते असलेले कळते. तर प्रश्न या ठिकाणी 21वा असा दिसून येतो की वंदे मातरम गीतामध्ये वंदे हा शब्द एकूण किती वेळेस आलेला आहे? वंदे मातरम गीतामध्ये 12 वेळा, 14 वेळा, 8 किंवा 7 वेळा. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 4 म्हणजे 7 वेळा जो आहे तो वंदे हा शब्द आलेला आपल्या गीतामध्ये दिसतो. कव्हर करूया प्रश्न 22वा. संगीताचा उल्लेख असलेला वेद पुढीलपैकी कोणता आहे ज्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख करण्यात आलेला दिसतो? तर
ऋग्वेद, सामवेद, द्वंद्ववेद किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2 सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख झालेला आहे. कव्हर करूया. प्रश्न 23वा. घटना समितीमध्ये अँग्लो इंडियन सदस्य पुढीलपैकी कोण आहेत? घटना समितीतील अँग्लो इंडियन सदस्य राजेंद्र प्रसाद, फ्रँक अँथनी, दादाभाई नौरोजी किंवा या ठिकाणी HP मोदी. तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 2 म्हणजे फ्रँक अँथनी हे अँग्लो इंडियन सदस्य घटना समितीतील होते. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात किंवा संबोधतात ते विचारलेलं. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला शिवसागर, आनंदसागर, नाथसागर किंवा वरील सर्व. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3 नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाच्या जलाशयाला ओळखतात हे कळते. प्रश्न 25वा पाहूया. तापी नदी अरबी समुद्रास कोणत्या ठिकाणी मिळते हे विचारलेलं आहे. तापी नदी अरबी समुद्रास कोणत्या ठिकाणी मिळते? मुंबई, सुरत, चेन्नई किंवा बेंगलोर. ऑप्शन्समध्ये योग्य राहील आपल्यासमोर 2 सुरत या ठिकाणी तापी नदी अरबी समुद्रास मिळते. कव्हर करूया. प्रश्न 26वा. पाटबंधारे खाते पुढीलपैकी कोणामार्फत सुरू करण्यात आलेले खाते आहे? कोणत्या गव्हर्नरने सुरू केलेले पाटबंधारे खाते? जॉन लॉरेन्स, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड लिटन. ऑप्शन्समध्ये 1 जॉन लॉरेन्स यांच्यामार्फत पाटबंधारे हे खाते सुरू करण्यात आलेले एक खाते आहेत. प्रश्न 27वा पाहूया. दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्यांना कोणत्या रंगाचे राशन कार्ड दिले जाते ते सांगायचं आहे. जे ही दारिद्र्य रेषेखाली नसलेले कुटुंब आहेत. निळे, पिवळे, पांढरे किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3 पांढऱ्या रंगाचे जे या ठिकाणी काय विद्यार्थ्यांनो राशन कार्ड आहे ते दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्यांना प्रदान केले जात असते. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान वयोमर्यादा 35 एवढी आहे? 35 एवढी वयोमर्यादा कोणासाठी आहे? उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, सरपंच किंवा या ठिकाणी वरील नाही. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 1 उपराष्ट्रपतीचेच राष्ट्रपती या दोघांच्याही पदासाठी 35 वर्ष वयोमर्यादा असते. कमीत कमी 35 वर्ष कंप्लीट झालेले असावे लागते. तर प्रश्न 29वा कव्हर करूया. अमृत तलावाकाठी भारतातील कोणते धार्मिक स्थळ स्थित आहे? अमृत तलावाकाठी सांगायचं आहे. तर सुवर्ण मंदिर, बद्रीनाथ, काशी किंवा शिर्डीचे साईबाबा. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये योग्य राहील 1 सुवर्ण मंदिर जे आहे ते अमृत तलावाकाठी असलेले सर्वांनाच माहीत आहे, जे की पंजाबमध्ये आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब जो महामार्ग आहे तो कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? आपल्या राज्यातील सर्वात लांब असलेला NH5, NH6, 7 किंवा NH8. ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2 NH6 हा जो महामार्ग आहे तो सर्वात लांब असलेल्या राज्यातील महामार्ग असलेला कळतो. आता विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा रिमाइंडर आहे अतिशय महत्त्वाचे आपल्या सर्वांसाठी पाहून घ्या. जर तुम्ही या दोन्ही भरतीची तयारी करत असाल तर या भरतीसाठी 570 पेजेसची PDF तयार केलेली आहे. हे PDF जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळणार आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा, मनापासून रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्याला नक्कीच द्यायचा असतो. अच्छा, सुपर क्लास सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल? जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास अशाच प्रकारची जेव्हा कधी अपलोड होईल सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळेल. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.